मुंबईमध्ये दादरच्या भाजप वसंत स्मृती कार्यालयामध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांची ही बैठक आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचं ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत काल करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। राज्यपालांनी शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे आज चंपई सोरेन शपथ घेण्याची शक्यता आहे। 47 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सोरेन यांनी केला आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडी अटकेविरोधात हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। संजीव खन्ना, एम सुंदरेश, बेला त्रिवेदी या विशेष न्यायाधीशांची समिती ही सुनावणी घेणार आहे। राजकीय हेतु अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये पुन्हा एकदा समन्स बजावलंय। याआधी 4 वेळा समन्स बजावूनही चौकशीला हजर न राहिल्यानंतर ईडीनं अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले। आमदार रोहित पवारांची मुंबईतल्या ईडी ऑफिसमध्ये तब्बल 8 तास काल चौकशी झाली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवारही होत्या। बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये 24 जानेवारीला त्यांची 12 तास चौकशी झाली। ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मुंबईतल्या काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे। सिद्दीकी पितापुत्र अजित पवारांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र आपण काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यास तुर्तास कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये असं बाबा सिद्दीकी म्हणाले। छत्रपती संभाजीराजेंना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे। संभाजीराजेंना कोल्हापुरातून तिकीट देण्यास मविया तयार असल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। दरम्यान स्वराज्य पक्ष असताना इतर कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा संबंधच येत नाही अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी ट्विट करून दिली। नारायण राणेंना खासदारकीचं तिकीट मिळालं तर आपला पूर्ण पाठिंबा असेल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेत पाठवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे आणि राणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील तर ते नक्कीच विजयी होतील असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला आहे। वर्तमानपत्रात नाव आलं म्हणजे उमेदवारी मिळतेच असं नाही, तर सध्या तरी आपलं संपूर्ण लक्ष हे बिहारमध्ये भाजपची सत्ता आणण्याकडे असल्याचं सूचक विधान भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केलंय। झी 24 तासच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलं। राज्यसभा उमेदवारीबाबत विनोद तावडेंच्या नावाची चर्चा आहे, मात्र तावडेंनी केवळ माध्यमांमध्ये चर्चा असल्याचं म्हटलंय।